नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज बनवत आहे मी सोयाबीन पुलाव. तर अगदी टेस्टी झालेला हा सोयाबीन पुलाव आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवला जातो आणि खूप टेस्टी छान लागते. तर यासाठी मी 2 वाटी सोयाबीन घेतले आणि ते गरम पाण्यात भिजत ठेवले 15-20 मिनटं. मग त्या धुवून स्वच्छ घेतले, त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं. त्यानंतर मग दही टाकली अर्धी वाटी, त्यानंतर मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ हे सगळं घालून घेतलं आणि मॅरिनेट करायला ठेवलं. त्यानंतर मग कढईमध्ये पातेल्यामध्ये तेल घेतलं, तूप घेतलं, खडे मसाले टाकले, तेजपत्ता टाकला, कांदा, टोमॅटो, त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, जिरे टाकायचं विसरली, मग मी नंतर टाकली. नंतर मिरची पावडर टाकली, गरम मसाला 2 चम्मच टाकला. मी सर्व लिहिलेलं आहे वरती काय काय टाकत आहे. मग हे मॅरिनेट केलेले सोयाबीन टाकले, कोथिंबीर टाकली, पुदिना टाकला आणि छान ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून दिलं. त्यानंतर एक बटाटाही घालून घेतला. अर्धा किलो तांदूळ आहेत तेही यामध्ये घातले आणि छान मिक्स करून घेतलं आणि गरम पाणी टाकलं. जेवढे तांदूळ आहेत ना त्याच्यापेक्षा थोडं जास्तच मी पाणी यामध्ये टाकून घेतलं. मीठ टाकलं, छान मिक्स करून दिलं. केवढा वॉटर पण मी टाकलं, कोथिंबीर टाकली आणि त्याला बारीक गॅसवरती शिजू दिलं आणि मस्त हा सोयाबीन पुलाव झाला तयार.